तब्बल 50 वर्षांनंतर 7/12 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि 7/12च्या उतार्यामध्ये 5 दशकानंतर 11 बदल करण्यात आलेत। त्यामुळे 7/12 आता अधिक सुटसुटीत, अचूक आणि समजण्यासाठी सोपा होणार आहे। आता गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासह गावाचा कोड सुद्धा असणार आहे। लागवडी योग्य आणि लागवडी अयोग्य क्षेत्र असे 2 रकाने असणार आहेत। जमीन मोजण्यासाठी नव्या मापन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे। तेव्हा हे सगळे झालेले बदल एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 7/12च्या उतार्यात तब्बल 11 मोठे बदल झालेत। गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबत आता कोड क्रमांक असेल, हा पहिला बदल। दुसरा बदल, लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र हे स्वतंत्रपणे दाखवलं जाणार आहे। शेतीसाठी हेक्टर 8 चौरस मीटर तर बिनशेतीसाठी 8 चौरस मीटर नवीन मापन पद्धत वापरण्यात येईल, हा तिसरा बदल आहे। चौथ्या बदलात यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार आहे। पाचवा बदल, मृत व्यक्ती, कर्जबोजे, ई कराच्या नोंदी या कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार आहे। फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार स्वतंत्र रकाना असणार आहे, हा 6वा बदल। 7वा बदल, सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार केला जाणार आहे। 8व्या बदलानुसार 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार आहे, त्यामुळे नावं स्पष्टपणे वाचता येणार आहेत। 9व्या बदलात गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यामध्ये शेवटी दाखवली जाईल। 10वा बदल, बिनशेती क्षेत्रासाठी 8 चौरस मीटर हेच एकक, जुडी व विशेष आकारणी रकाने काढून घेतले जातील। 11वा बदल, बिनशेतीच्या 7/12 उतार्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे। अशा प्रकारे हे 11 बदल करण्यात आलेत।